कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? काही बोलायचंय का तुम्हाला? आईंना बोलायचं होतं काहीतरी। हो का? बोला। बसा। आई, मी पुन्हा काही महत्वाचं काम विसरलोय का? हो, आकाश आणि वसुंधरेच्या लग्नामध्ये मारे अगदी उत्साहाने केलं तुम्ही सगळं। पुढे काय? म्हणजे आम्ही मुलांना नको का पाठवायला त्यांना? अच्छा, हे आमच्यापेक्षा तुमच्या आधी लक्षात यायला पाहिजे होतं। काय हे, हो की नाही ओवनच? हा हो, म्हणजे बरोबर आहे। हा, आता काय तोंड बघत बसलाय? काय ते त्यांचं हनीमूनचं पॅकेज काय ते ठरवा। हो, एवढंच आहे ना। डन। आई, अहो खरं तर आम्हाला पाठवायचं होतं त्यांना हनीमूनला, पण लग्नानंतर ते असे वेगवेगळ्या खोलीत राहत होते, म्हणून मग मी काही विषयच नाही काढला। आणि मुलं सुद्धा ऍडजस्ट होत होती ना त्यांच्यासोबत। मुलांची फक्त कारण। मी काय म्हणते, तुम्ही सगळं ठरवून मोकळे व्हा, पण जोपर्यंत हे फायनल ठरत नाही तोपर्यंत आकाश आणि वसुंधरा दोघांनाही सांगायचं नाही, कळलं? नाही तर परत मुलांची कारण देतील ते। नाही आई, डोंट वरी। मी एक मिनिट, तू अजिबात काळजी करू नकोस। मी काय करतो माहितीये का? आता लॅपटॉप, अरे माझं काम चालू आहे, हे जास्त महत्वाचं आहे रे। थांब ना, आपण ना डिरेक्टली फ्लाइट्स त्यांच्या हॉटेलची बुकिंग करून टाकूया आणि तिकीट त्यांच्या हातात देऊ। कुठे पडणार मग ते? तू हुशारच आहेस रे तसा। आई, पण त्यांना पाठवायचं कुठे? मला वाटतंय आपण जेजुरीला पाठवूया। हा म्हणसा? हो, जेजुरी? आई, अगं ते हनीमूनला चाललंय, तीर्थयात्रेला नाही। मग तुम्ही ठरवा। पॅरिस? नाही, ग्रीस। चालेल। ते कुठे आलं? ए बाबांनो, जरा हळू। नाही, बजेटचा पण विचार करा। कसं आहे, अकाउंट मला हँडल करायचं असतं। असू देत। तू कर रे बुकिंग, मी सांगते। पृथ्वीच्या पाठीवरचं कुठलंही बुकिंग कर, त्यांना पाठवू आपण। हा ना, एनिवे त्यांना कुठे जास्त फिरायचंय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।